मला सांगा नेमकी उपचार पद्धती कशी असते आणि पूर्वीच्या पद्धतीपासून ती वेगळी कशी आहे? माझी पद्धतमध्ये इतकी सिम्प्लिसिटी आहे की तुम्हाला असं वाटेल की त्याच्यामध्ये काय हे काय संशोधन आहे का. ते राजुल मॅडम काय करते, बुद्ध पॉस्चरमध्ये मांडी घालून बसवते, की नमाजमध्ये बसवते, की बॉलवर बुद्धामध्ये बसवते, की कॅमल करते, की डॉग कोबरा करते, त्याच्यामध्ये काय. परंतु ईश्वर की दया से मैं इतना उसको सिंप्लीफाई कर दिया. ग्रॅव्हिटी वर्क्स ऑन योर इनर्शियल बॉडी मास. बरोबर, अगदी बरोबर. So if the gravity is going to act on your inertial body mass, why not capitalize on your inertial body mass? That is one part. Second part, आता हे टेबल इकडे आहे, ते थांबलं आहे, त्याला मसल आहे, मेंदू आहे, काय नाही, तरी पण थांबलं आहे, पडत नाही. काय म्हणून? तरी ग्रॅव्हिटी त्याच्या पॅरलल जाते. म्हणून ग्रॅव्हिटी पॅरलल जाईल तरी हे टेबल सपोर्ट करणार आपला इनर्शियल बॉडी, इनर्शियल वेटला, आणि संतुलन होईल. तसाच आपला बाळाला आणि आम्हाला किती सेगमेंट आहे बॉडीमध्ये, हेड, नेक, ट्रंक, हँड, एल्बो, शोल्डर, हे सगळे डिफरंट सेगमेंटला आपण कॅपिटलाइज करू. सगळा इनर्शियल मास कसा आपण वापरू, तरी मिकॅनिकल फायदा होईल की बायोमिकॅनिक्स आपण यूज करू आणि बॉडीची सेंटर ऑफ मासला सेफ्टी देऊ, तरी ब्रेन सेफ होऊन जाईल. तरी मांडी लावली की बुद्ध पोझिशनमध्ये आपण बसवला तरी सेंटर ऑफ मास खाली गेला, उभा करेल तरी सेंटर ऑफ मास वरती होऊन जाते. आपण पहिल्यांदा काय केला की भीती वाटते तेच आपण कमी करायची, खाली बसून ठेवला त्याला, बसून ठेवला आणि एक पोझिशनमध्ये, आणि हात त्याला जमीनवर ठेवला, तरी काय होईल की आता बॉडी आहे ते ब्रेनच्या विंडो आहे. आता मी त्याची बॉडी यूज करते, आता मी पेशंटची बॉडी यूज केली, अलग अलग अलाइनमेंट ऑफ ज्योमेट्रिकल अलाइनमेंट ऑफ द बॉडी सेगमेंट्स, यू यूज इट इन डिफरंट. आणि इनर्शियल वेट आहे त्याच्या म्हणून ग्राउंड रिॲक्शन फोर्सेस. आपण आता एक वेळ स्पेसमध्ये जाणार, ग्रॅव्हिटी नाही म्हणून ते ते उभा नाही राहू शकत, चालत नाही आणि फ्लोट होते. करेक्ट. कारण काय आहे की ग्राउंड रिॲक्शन फोर्स जनरेट नाही होत. बरोबर. आणि आता मी काय करते की जुनी पद्धतीमध्ये 2 पायावर उभा करते तरी ग्राउंड रिॲक्शन फोर्स दोघी पायावर होतच नाही, कारण वाकडा तिकडा शरीर होते, तरी पुरा इनर्शियल बॉडी मास पायावर राहत नाही. आणि नंतर आम्ही पट्टा बांधून देते तरी हे पट्टेनी इनर्शियल मास सावरून जाते, तरी ग्राउंड रिॲक्शन फोर्स जनरेट नाही होत. आणि आपण बुद्धामध्ये मिकॅनिक फायदा घेतला तरी ग्राउंड रिॲक्शन फोर्स मी जनरेट केला. आता माझ्या पायाच्या खाली ग्राउंड रिॲक्शन फोर्स जनरेट होईल, तरी तुम्ही त्याचा जवाब नाही देणार, बरोबर, माझाच मेंदू जवाब देणार. आणि मला तेच पाहिजे की माझ्या बाळाच्या मेंदू जवाब द्यायला पाहिजे. वा. आणि ते जवाब कोणाला देते? मसलला देते, मला नाही देत की राजूल आली आणि थांबली म्हणून आता मला काही करावा लागेल. वाह वाह. ते ब्रेन जवाब देते ग्राउंड रिएक्शन फोर्स को और ग्रेविटी को, अपने मसल को. तो ये मसल जो आपला सपोर्ट करते, बॉडीच्या सपोर्ट करते, दुसरा आपला सेंटर ऑफ मासला एक्सेलरेट करते की प्रोपेगेट करते, म्हणून आपण चालू शकते. आणि हे दोघी करायच्या टायमाला त्याला बॅलन्स आणि संतुलन करते. म्हणून 3 वस्तू ब्रेन करते सायमल्टेनियसली, आणि त्याच्यासाठी तो मसल यूज करते. आणि तोच मसल आता मला पाणी पियायचं असेल तरी ग्लासनी हातात येऊ शकतो. तरी बरोबर. ते व्हॉलंटरी कंट्रोल झाला, तरी आपण ते दिसू शकते, तो एक्सप्लिसिट आहे. आणि आम्ही सगळे लोक अटकले कुठे? एक्सप्लिसिटमध्ये जाऊन. आम्ही इम्प्लिसिट केव्हा बघितलंच नाही. क्या बात आहे. आणि मी इम्प्लिसिट बघितला तरी मला हे जवाब भेटला. नॉर्मल पद्धतीमध्ये सेरेब्रल पाल्सी किंवा ज्यांच्या घरात पक्षाघात किंवा नातेवाईक कोणी पक्षाघात असतील त्यांच्यासाठी तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्या उपचाराला साधारणतः किती महिने लागतात आणि वासा पद्धतीमध्ये किती महिने लागतात? तुमच्यामध्ये वेळ कमी लागतो का वेळ जास्त लागतो नॉर्मल पद्धतीपेक्षा? ऑफ कोर्स नॉर्मल पद्धति में तो रिजल्ट ही नहीं आता है, हमारे में गारंटेड यू आर गोइंग टू गेट रिजल्ट्स. म्हणजे एखाद्याला पक्षाघात झाला असेल आणि त्याला हात किंवा पाय असं त्याचा कार्य करत नसेल तर
तो 100% कार्य करू शकेल अशी गॅरंटी तुमच्या या पद्धतीत तुम्ही देता. याला किती वेळ लागतो? त्याच्यामध्ये मी एक शब्द बोलेल की आता आपण इकडे बसले आहे खुर्चीवर आणि तुम्हाला गाडीवर जायचं आहे, पण तुम्ही मनामध्ये सांगेल मला गाडीवर जायचं आहे आणि घरी जायचं आहे, होऊ नाही शकणार. तुम्हाला उभा राहून चालायला पडेल आणि तुम्हाला खाली जायला पडेल, बरोबर. गाडीमध्ये बसायला पडेल. करेक्ट. तसाच पेशंट लोक आतापर्यंत काय झालेलं आहे की डॉक्टर मी आला आता तुम्ही मला बरा करा, असं नाही होणार. असा केव्हा नाही होणार. पेशंटनी स्वतःहून प्रयत्न केले पाहिजे. पेशंटच्या मेंदू, पेशंटच्या बॉडी आणि पेशंटची ग्रॅव्हिटी दोस्ती करा त्यांच्याशी. म्हणजे तसं पाहिलं तर तुम्ही जे पेशंटकडे आहे तेच सगळं वापरत असता तेच माझा आणि instrument आहे. निसर्गाने जे दिलेलं आहे म्हणजे ग्रॅव्हिटी तेच वापरत असता. ॲब्सोल्युटली. आणि म्हणून की काय तुम्ही या संपूर्ण उपचार पद्धतीचा प्रेक्षक हे अत्यंत महत्वाचं आहे. 1 रुपया सुद्धा घेत नाही, तुम्ही मोफत करता. मी मरणापर्यंत मोफत करणार. का? कारण ब्रेन पेशंटच्या, बॉडी पेशंटच्या ग्रॅव्हिटी पण फुकटमध्ये भेटते. आपल्याला काय इन्स्ट्रुमेंट नाही हवे. मला फक्त तुम्हाला गाईड करायचं आहे की इथून तुम्हाला खाली गाईड कारमध्ये जायचं आहे तर उठायचा, दरवाजा खोलायचा, खाली जायचा आणि गाडीमध्ये बसून चालू करा, घरी पोचणार. तरी मी फक्त गाईड करते. ते गाईड करते ते काय म्हणून मी गाईड करू शकते, कारण ईश्वरनी हे देवनी मला हे नॉलेज दिला, बट मला दिला म्हणून मी हे पुढे द्यायला पाहिजे. कारण त्याच्यासाठीच माझा जन्म झाला असं मी समजते कि देवानी मला जन्म दिला है हे काम करायलासाठी. पूरी दुनिया में से पराधीनता निकालने के लिए मेरा मिशन है और वो मैं करके रहूंगी. किती अशा रुग्णांना बरं करू शकणार आहेत मला सांगा. हजारो पेशंटना आज विशेषतः ज्यांच्या घरामध्ये पक्षाघात किंवा सेरेब्रल पाल्सी झालेलं मूल असेल त्यांच्या मनात आता नक्की प्रश्न येत असेल की आपण आपल्या मुलाला घेऊन पहिले या राजू लोहासांच्या पायावर व्हायला पाहिजे की आमच्या मुलाला बरं करा. तुम्ही एकट्या किती जणांना बरं करू शकणार? तुम्ही काही दुसऱ्या प्रशिक्षकांची, डॉक्टरांची फळी निर्माण करताय? त्याच्यामध्ये काय की आता आजपर्यंत काय नवीन वस्तू तुम्ही कोणाला सांगेल आणि कोणी फॉर एक्झाम्पल आपला दादा आहे की माझा दादा आहे तो मला म्हणणार तुला काय करणार, तू तो माझी पोत्री आहे, तुला काय करणार. असा आमची फील्डमध्ये पण आमचे ते धुरंधर सायंटिस्ट सगळे आहे. ते लोकांना वाटते की हे काय आहे, हे काय नाही, आम्ही काय इतका वर्ष केला, ते काय मूर्खपणा आहे का, ती हे कोण आहे. म्हणून रिव्होल्यूशन करायचं असेल तरी हे पेशंटमधूनच येणार. कोणी सायंटिस्ट की डॉक्टर पहिला पाऊल नाही घेईल. आणि त्याच्यासाठी मी काय करते कि ओपन माइंड लोग जो है उनके साथ में मैं कोलैबोरेट कर रही हूँ. सो आई कोलैबोरेट विथ फ्रांस विथ नांसी यूनिवर्सिटी एंड विथ स्वीडन इन उमियो यूनिवर्सिटी एंड उपसाला एंड स्टॉकहोम. दीज पीपल उन लोग बहुत ब्रॉड माइंडेड है. ते हे सगळं स्वीकारतात पटकन. हां, ते लोकांनी तो नाव दिलाय वासा कॉन्सेप्ट. मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारता आहे की एखादा पेशंट जो तुमच्याकडे येतो त्याला तो सेरेब्रल पाल्सीने पूर्णपणे ग्रस्त आहे. त्याला धड उभं राहता येत नाही आहे, त्याला धड चालता येत नाही आहे, त्याला स्वतःचा बॅलन्स येता येत नाही आहे. असा पेशंट खरोखरच काही महिन्यांनी तुमच्याकडे चालत दरवाजातून आत येतो आणि काय वाटतं तेव्हा तुम्हाला आणि त्या पेशंटलाही? मी असं नाही म्हणणार की मला काय वाटते, कारण ते आपण समजू शकणार की, पण माझ्या ते गोल असते की बाळ हसणार आणि बाळाची आईच्या तोंडावर मला स्माईल बघायची आहे आणि तो 2 वस्तू मी बघते तरी मला असं वाटते की मी तुमचं कार्य केलं परमेश्वराचं. मला करायचं आहे ते मी केला. ज्या गोष्टीसाठी परमेश्वरानं तुम्हाला इथे पाठवलं असं वाटतंय आणि त्याकरता तुम्ही या कुठल्याही उपचार पद्धतीचे, वासा उपचार पद्धतीचे 1 पैसा देखील घेत नाही. मी बाळाच्यासाठी माझ्या सर्टिफिकेट माझ्या हातामध्ये आला पहिला दिवसपासून, तेव्हापासून बाळाला मुलाला कोणाला नाही घेत. कारण ते लोक कमवत नाही तरी आई वडील माझ्याकडे त्यांना आणणार नाही, कारण पैसे द्यावे लागेल. मी त्यांच्या घरी जाऊन इलाज करते फुकटमध्ये. आणि ॲडल्ट पेशंटला मी हमेशा पैसे घेत होती पहिलान. पण आता 12 वर्ष झाले मी असं सांगू शकते की एक पण पेशंटला मी 1 पण पैसा नाही घेत. ॲडल्ट पेशंटला जो लोक माझ्याकडे एव्हरी संडे मी OPD घेते, त्याच्यामध्ये ते तवंगर असेल, बिलियनर असेल की झोपडपट्टीमधून येणार, दोघीला मी बराबर इलाज करते. दोघी बाजूबाजूमध्ये
राहते म्हणून ते पेशंट असं कारण नाही दोघांचा म्हणायला रोग पाहिजे सेमच आहे. सेम. आणि तुम्हाला नाही यायच्या तरी नाही या माझ्याकडे, तुम्ही बिलियनर आहे, तुमच्या घरी राहा. पण त्यांना माहिती आहे की आम्ही पुरा दुनियामध्ये जाऊन आले म्हणून आता आणि मी त्यांच्या घरी जायला तयार नाही आहे. कारण काय आहे की मी इकडे राहते साऊथ मुंबईमध्ये आणि पेशंट कुठून कुठून बोलवणार. तरी मी एकला हा म्हणेल की मी येते, तरी दुसरा म्हणणार माझ्यासाठी कशाला नाही. आणि मी किती पण पैसा द्यायला तयार, पण तुम्ही या. म्हणून मी नियम ठेवला सगळ्यांनी OPDमध्ये, फ्री OPDमध्ये यायच्या, नाही यायच्या तरी मी तुम्हाला कुठे बोलवतं की तुम्ही या माझ्या घरी. डॉक्टर राजुल वासा, परमेश्वरानं तुम्हाला सगळं काय दिलं, संपन्नता दिली, शिक्षण दिलं, चांगल्या घरात तुमचा जन्म झाला. तुमच्या आयुष्याचं अंतिम ध्येय काय? पराधीनता, पराधीनता किधर भी दिखने नहीं मिले. कोई भी सेरेब्रल पॉल्सी चाइल्ड हो और स्ट्रोक पेशेंट हो, आज उसको हुआ प्रॉब्लम, अगर स्ट्रोक पेशेंट एडल्ट है तो उसको 3 महीने के अंदर भागना चाहिए. अभी मेरे पास एक नया पेशेंट आया है, उसका नाम है पेक्का हिसालो. ही इज़ लाइक अ सचिन तेंदुलकर ऑफ दैट कंट्री, हेलसिंकी. ही इज़ फ्रॉम टुर्कू, दैट्स फिनलैंड. And he got the head injury at the age of 21. On this 28th April, he will complete 5 years of his brain injury. And in such a modern country, there is no treatment for it. काही ट्रीटमेंट नव्हतं. आणि त्याच्या म्हणून आता 5 वर्षाच्या नंतर 1.25 महिना झाला माझ्या बरोबर त्याची ट्रीटमेंट चालू आहे. मी इथे बसून त्याला ट्रीट करते. वा. आणि किती मी सिंपल केला असेल, सरस्वतीची किती दया झाली की कोण मजदूर पण तो करू शकणार. वा. त्याच्या पुढे काय करायचं त्याला मजदूरला नाही समजणार, पण ते माझ्याकडे येणार. म्हणून मी एम्पावर करते पेशंटला की तुम्ही घरी जाऊन हे करा, आंख बंद करा, तोंड बंद करा, कान बंद करा, डोळे बंद करा, सगळं फक्त काम करत राहा. 4 तास करा. आणि फक्त एक्सरसाइज करायला कंटाळा येणार आईला, तरी मी म्हणते की ॲक्टिव्हिटी द्या. की तुम्ही सब्जी मार्केटमध्ये गेले, मंडीमधून बटाटा आणला, बैगन आणला, म्हणजे रोजच्या नित्यकर्मातनं त्याच्या रोगावर तुम्ही उपचार करत राहता. हा, की ते बीनबॅगवर बसायच्या. पराधीनता, जगातली पराधीनता नष्ट झाली पाहिजे, हेच तुमच्या आयुष्याचं आणि अंतिम ध्येय आहे. होणार. आपण पाहिलं असेल की सेरेब्रल पाल्सी आणि पक्षाघात हे 2 असे दुर्धर आजार आजपर्यंत होते ज्यावर कधीही उपचार पूर्णपणे झाले आणि तो रुग्ण धावू लागला अथवा तो रुग्ण रोजची कामं करू लागला असं फार क्वचित घडतं. परंतु त्या रुग्णाचाच विकसित होत जाणारा मेंदू, त्याची नित्यकर्म आणि त्याहीपेक्षा सुद्धा निसर्गात भरून राहिलेलं गुरुत्वाकर्षण आणि योग्य मार्गदर्शन याच्यामुळं काय जादू घडते हे आपण पाहिलं. ही जादू दर रविवारी आपल्या शेकडो पेशंटवर करणाऱ्या राजुल वासा यांच्याबरोबर आज आपण त्यांच्या वासा कन्सेप्ट्स याविषयी बोललो. त्यांच्याकडून जाणून घेतलं की अशा दुर्धर रोगावरही या समाजात इलाज आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं स्वप्न की जगातली पराधीनता नष्ट झाली पाहिजे आणि त्याकरताच त्या स्वतःचं आयुष्य खर्ची घालतायत. राजुल वासा, आज इतका वेळ काढून तुम्ही झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी जी माहिती दिली, त्या मन मोकळ्या प्रश्नांना उत्तर दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.